तर जयश्री महाकाल भावांनो, सकाळ सकाळी आला माझ्या गडाचा फोन. माझ्या गडी म्हणे की चल म्हणे आपल्या बाशी टाकडेला जायचं. म्हटलं ठीक आहे. मस्त आपला दुपट्टा घेतला आणि आपली ब्रँडेड चप्पल घातली. चप्पलले कमी नका समजू रे पोट्टे, तुम्ही पॅरोगॉन बोलते. निकल गए दादा फिर दुपट्टा बांध के. सगळ्यात पहिले आलो आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला. पेट्रोल भरल्यावर सर्ग निघालो मग हायवे दादा. मग 1-2 घंटे बाशी टाकलेले. तुम्ही विचार करत असणार बाशी टाकलेले कापसाच्या कंपनीत काय करू राहिला. आपण आलतो या ट्रकले पॅक करासाठी. फिर अपना गाडी चढ गया ट्रक पे. मग मी पण आलो मग कसा तरी वरे. मग आम्ही दोघं जण भिडलो होतो या ट्रकले पॅक करायला. फायनली आम्ही दोघांनी मिळून केला बेटा हा ट्रक पॅक. आणि या ट्रकची हाईट एवढी झाली भाई मग चालायला फाटत जाय रे बा. म्हणून मी आपलं चुपचापने एका जागी थांबलो. मग आपलं काम झालं आणि तोंड हातपाय धुतले. फिर उधर से सीधा निकले और अपने खोलेश्वर महादेव मंदिर में पोहोचे. हे मंदिर बाहेरून जेवढं चांगलं आहे ना तेवढं अंदरून पण आहे. आणि आपल्याला आपल्या बाबाचं दर्शन घ्यायसाठी खाली जावं लागते. आता ते हे भरेल नाहीये पण पावसाळ्यामध्ये हे एवढं पॅक असते की कोणाला जाता बी नाही येत रे भाई. इथं पाणी काढासाठी 2-2 मोटर लावतात. मीनं पण मग आपल्या बाबाचे दर्शन घेतले. मग आपल्या नंदीजीचे दर्शन घेतले. हा गडी म्हणे की चल म्हणे मग वरे गेल्यावर मग आम्हाला दिसली मोरणा नदी. आणि तुम्ही हे मंदिर पाहू शकता की बाहेरून बी किती छान आहे. आणि इथून मग आम्ही सर्ग निघालो दुसऱ्या मंदिराकडे जे की देवीचं होतं. आणि म्हणतात की ते मंदिर पुरं दगडाचं बनेल आहे. आणि ते मंदिर तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवतो.